बघितलं आता की एखादा व्यक्ती किती मोठा आहे किती छोटा आहे त्याच्यानुसार त्याला गोळ्या दिल्या म्हणजे जे सहन करण्याची शक्ती किती तिला ते सहन नाही आलं तिला सहन नाही आलं त्यावेळेस ती बेशुद्ध पडली मरणाच्या द्वारात पोहोचली तर मरणारच तेवढं कोणीतरी चाणक्य सांगितलं की चंद्रगुप्तची जी बायको होईल ती मारती तर तो आला तिथं त्यांनी बघितली की विष पाशात गेलं विष चढायची सुरुवात कशी गळ्यापासून थोडं थोडं सुरुवात होती त्यांनी नेक्स्ट बघितलं त्यांनी तलवार घेतली कशी मारता ती जागेवर पण तोपर्यंत ते विष खालीपर्यंत पोहोचलो होतं त्याच्या पोटात तिच्या जे बाळ होतं पोटात त्यावेळेस गर्भवती होती त्या बाळाच्या डोक्यापर्यंत जे विष जाऊन पोहोचलो होतं त्याच्या डोक्यावरती त्या विषाचा एक डाग जो येतो काय स्वरूप ते कसं राहील एक बिंदूच्या रूपामध्ये पण त्याला म्हटलं गेलं बिंदुसारला जेव्हा ही गोष्ट कळाली का कोणीच मोठं सांगितलं मोठा राजा म्हणला नाही तेव्हा त्याला कोणीतरी मुद्दामून सांगितलं पर्टिक्युलरली हेलेना जी त्याची दुसरी बायको चंद्रगुप्त तिच्याचकडनं ही न्यूज पसरवली गेली तर तुझ्या मम्मीला चाणक्याने मारले चाणक्याला सध्या बाहेर काढायचं होतं त्याच्यासाठी मग त्यावेळेस त्याला कळालं त्यांनी चाणक्याला अटक केली त्यांना तो फाशीची पण शिक्षा देणार होता पण नंतर मग त्याच्या सल्लागाराने सांगितलं तर तुला वाचवण्याचा हा एक पर्याय होता नाही तर तू वाचणार नसता त्यांनी चाणक्याला सोडून दिलं त्यावेळेस नाही मारला असं त्यावेळेस तर मग त्याच्यामुळे बिंदुसार म्हटलं गेलं कारण त्याच्या डोक्यावरती एक विषय निघतो ब्ल्यू कलरचा डॉट कम्प्लिटली या साईडला होता हा बिंदुसार होता बिंदुसारच्या पुढे नेक्स्ट जनरेशन बिंदुसारचा पुत्र ज्याने शासन सांभाळलं तो कोण अशोक सम्राट अशोक बिंदुसारच्या काही बायका होत्या तू जसं की आपण माहिती राजाला मल्टिपल बायका असतात बिंदुसारची त्याच्यापैकी एक बायको जी होती ती शूद्र म्हटली गेली म्हणजे थोडंसं खालचं जातीची होती तिचा जो मुलगा आला तो होता आपला अशोकाचे जवळपास 99 भाऊ होते असं म्हणतात 99 भावांना मारून तो सत्तेवरती आला होता त्यावेळेस त्याला बोललं गेलं होतं ब्रुटल अशोक असं म्हणजे इंग्लिशमध्ये क्रूर अशोक आणि त्याच्यानंतर आपल्याला माहितीच आहे की एक युद्ध झालं कोणतं युद्ध होतं त्याला परिवर्तन केलं कलिंग बॅटल ऑफ कलिंगाचं युद्ध होतं कलिंगाचं युद्ध झालं त्याच्यानंतर त्यांनी कोणता धर्म स्वीकारला बौद्ध धर्म स्वीकारला त्याच्या आधी कोणत्या धर्म होतं ते त्याची परंपरा होती जैन धर्म होतं ठीक आहे अशोकाच्या नंतर त्या ठिकाणी मग त्याचे किती वंशज गेले बृहद्रथ हा तसा कितवा वंश होता बृहद्रथ हा तसा 10वा वंश बृहद्रथ नावाचा राजा बृहद्रथ अशोकाचा वंशज बृहद बृहद्रथ